नमस्कार मित्रांनो, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण DBTला एअरटेल पेमेंट बँकचं अकाउंट कसं तुम्ही जॉईन करू शकता व जॉईन प्रोसेस केल्यानंतर अगदी 2 मिनटामध्ये तुमच्या अकाउंटला DBT लिंक होईल एअरटेल पेमेंट बँकची. इतर बँकांमध्ये तुम्हाला खूप वेळ लागतो. DBTला लिंक होण्यासाठी 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात, 4 दिवसही लागतात किंवा 15 दिवसही लागतात. पण इथे एअरटेल पेमेंट बँक तुम्हाला फक्त 2 मिनटामध्ये DBTला म्हणजेच आधार सीडिंगला बँक अकाउंट कनेक्ट करून देते. तर मित्रांनो, चला जाऊयात संपूर्ण व्हिडिओकडे आणि पाहूयात कशा प्रकारे तुम्ही DBTला लिंक करू शकता. तर मित्रांनो, येथे एअरटेल पेमेंट बँकचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर अशा प्रकारे इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला इथे पाहायचं आहे पेमेंट बँक. इथे ₹1 दिसतो आणि इन युअर सेविंग अकाउंट. तर यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. यावर क्लिक केल्यानंतर थोडं लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता, तर इथे लोडिंग झालेले आहे. तुम्ही पाहू शकता इथे सेविंग अकाउंट ₹1 दिसतो आहे आणि अर्न 60% इंटरेस्ट. तर यामध्ये तुम्हाला ॲड मनी करायचं असेल तर ॲड मनीही तुम्ही करू शकता. तर आपल्याला मुख्य म्हणजे DBTला लिंक कसं करायचं ते पाहायचं आहे. तर तुम्हाला इथे उजव्या साईडला वरती उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक गोल सिम्बॉल दिसतो आहे आणि त्यामध्ये एक बावळा दिसतो आहे. त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पेज लोड होईल. तर इथे पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा काही अकाउंट बॅलन्स पुन्हा इथे दाखवतं आहे. अकाउंट बॅलन्स दाखवल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो डेबिट कार्ड असणार म्हणजे ATM कार्ड, जो व्हर्च्युअल ATM कार्ड, तोही तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. प्लस तुमचा तुम्हाला जो काही फिजिकल डेबिट कार्ड पाहिजे असेल तोही तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर तुमच्या ॲड्रेसवर डिलिव्हरी केला जाईल. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला DBTला लिंक करायचे म्हणजे डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधारला लिंक करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर पेज लोड होईल. आपण पेज लोड होईपर्यंत थोडी वाट पाहूयात. तर इथे पेज लोड झालेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर इथे डिलिंक माय अकाउंट फॉर DBT. तर मी इथे ऑलरेडी लिंक केलेलं आहे. तर मी लिंक केल्यानंतर माझा फक्त 2 मिनटामध्ये माझी दुसरी बँक लिंक होती. तर 2 मिनटामध्ये ती चेंज झालेली आहे. तर इथे मला आता मी लिंक केल्यामुळे मला इथे ऑप्शन आला आहे डिलिंक माय अकाउंट फॉर DBT. तर डिलिंक करायचं असेल तुम्हाला तर यावर आय गिव्ह माय कॉन्सेंट टू डिलिंक माय एअरटेल पेमेंट बँक अकाउंट ॲट NCPI. तर यावर क्लिक केल्यानंतर डिलिंकवर क्लिक केल्यानंतर हा अकाउंट डिलिंक होईल. तर आपल्याला काही डिलिंक करायचं नाही. तर इथेच याच ठिकाणी 2 ऑप्शन येतात की याआधी तुमची बँक दुसरी कोणती बँक लिंक केलेली आहे का आणि एक फ्रेश लिंक करण्यासाठी येते. तर यामधील तुम्ही कोणत्याही प्रकारचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर तुमची यापूर्वीची दुसरी कोणती बँक असेल ती तुम्ही लिंक केलेली नसेल म्हणजे तुम्ही फ्रेश असाल तर त्यावर क्लिक करून तुम्ही प्रोसेस बटनावर क्लिक करून तुमचा आधारचा OTP टाकून लिंक करू शकता. आणि जरी लिंक असेल तुमची बँक तरीही ती लिंक होईल. आणि एक दुसरं ऑप्शन आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर तुमची दुसरी बँक कुठली लिंक असेल आणि तुम्हाला एअरटेल पेमेंट बँक लिंक करून ठेवायचे तर त्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यावर तुमची जी कुठली आधीची बँक असेल ती सिलेक्ट करायची आणि प्रोसेसवर क्लिक करायचे आणि OTP टाकायचे आणि सबमिट करायचे. तर सबमिट केल्यानंतर अगदी 2 मिनटामध्ये दोन्ही प्रोसेसमध्ये तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येईल की तुमची जी बँक आहे DBTला लिंक करण्यात आलेली आहे, जी एअरटेल पेमेंट बँक आहे ती DBTमध्ये कनेक्ट केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTला तुमची जी एअरटेल पेमेंट बँक आहे अगदी सहजरित्या कुठेही न जाता तेही 2 मिनटामध्ये तुम्ही कनेक्ट करू शकता आणि 2 मिनटामध्येच तुमच्या जे आधार सेडिंगला आहे ती कनेक्ट होऊन जाईल बँक. जास्त वेळही लागणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल, त्यामधून तुम्ही अकाउंट ओपन करून ठेवा.
तर मित्रांनो नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला इतर जे काही नवीन अपडेट्स असतील ते मिळत राहतील.